हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि कालच कन्यापूजनाचा व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे. सो तो तुम्ही बघितलाच असेल. सो हा नेक्स्ट व्लॉग आहे की मी जे जेवण बनवले होते सो त्याच्या मी काही रेसिपीज शेअर केल्या आहेत. सो नवमीला मी हे पूजन केले होते आणि मी काही डिशेस बनवल्या होत्या. त्या पण आलं, लसूण, कांदा याचा वापर न करता. तर चला बघूया. तर ही आहे आपली फर्स्ट रेसिपी जी आहे चणा मसाला, आणि ती मी थोडं वेगळ्या स्टाईलमध्ये बनवणार आहे. क्रीमी जसा आपण मसाला बनवतो त्या टाईपमध्ये. तर मी सर्वप्रथम आधी हे तेल गरम करून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये काजू थोडेसे भाजून घेतले आहेत आणि त्यानंतर कांद्याऐवजी मी इकडे शिमला मिरचीचा वापर केलेला आहे, म्हणजेच मी कॅप्सिकम वापरलेले आहे. त्यानंतर मी टाकलेले आहेत टोमॅटो, तुम्ही बघू शकता. आणि हा मसाला जो आहे तो मी चांगला इकडे भाजून घेत आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला तो करून घ्यायचा आहे. या मसाल्यासाठी जास्त परतून घ्यायची गरज नसते. तुम्ही एखादी वाफ काढून घेतली, चांगले सॉफ्ट होऊन जाते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर मी लगेचच हे पाणी न घालता मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आपल्याला पाण्याचा एक अंश देखील यामध्ये टाकायचा नाही आहे, कारण यामध्ये टोमॅटो असतात. सो त्यांना ऑलरेडी पाणी असतं. सो मी पाण्याचा जराही वापर केलेला नव्हता. त्यानंतर थोडंसं तेल टाकून मी इकडे फक्त 2 मिरचींचा वापर केलेला आहे, कारण लहान मुले येणार होती. सो त्यांना जास्त स्पायसी आवडत नाही, त्यामुळे मी फक्त 2च मिरचीचा वापर इकडे केलेला आहे. त्यानंतर हे वाटलेलं वाटण मी चांगलं इकडे भाजून घेतलेलं आहे, चांगलं परतवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ऑइल सेपरेट झालेलं आहे त्या मसाल्यामधून. आणि त्यानंतर मी इकडे उकडलेले चणे टाकलेले आहेत आणि ते चांगले त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आणि आपली क्रीमी अशी भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही जराही स्पायसी नाही आहे, त्यामुळे लहान मुलांनाही खूपच आवडते. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता. सो आपली भाजी तयार आहे. त्यानंतर मी लगेचच तयारी केलेली आहे शिऱ्याची, म्हणजेच सुजीचा हलवा ज्याला आपण म्हणतो. सो त्याची ही सगळी तयारी आहे. दूध, केळं, ड्रायफ्रूट, त्यानंतर तूप, रवा, आणि मी इकडे तूप टाकलेलं आहे गरम होण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता की किती टेम्पटिंग दिसत आहे, कारण तूप हे माझं पर्सनली खूप फेवरेट आहे. मला रोज तूप लागतं. सो त्यानंतर मी हे असे ड्रायफ्रूट त्यामध्ये भाजून घेतलेले आहेत. आता शिऱ्यामध्ये काही जणं ड्रायफ्रूट फक्त वरून टाकतात, पण मला भरपूर असे ड्रायफ्रूट असे तुपात चांगले भाजलेले लागतात, कारण ते खूप छान लागतात. आणि रेझिन्स ज्या असतात, म्हणजे मनुका ज्या असतात, त्या अशा फुलतात तुपात गेल्यावर आणि त्याचा चांगला फ्लेवर येतो खाताना. सो त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता, या तुपामध्ये मी रवा चांगला परतवून घेत आहे. आणि त्यामध्ये आणखीन थोडं तूप मी घातलेलं आहे, कारण जेवढं जास्त तूप आपण वापरतो शिऱ्यामध्ये, तेवढाच तो शिरा मऊसूद होऊन जातो आणि खूप चांगला होतो. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी असे छोटे छोटे काप करून घेतले होते केळ्याचे. आता काही लोक ते स्मॅश करूनही वापरतात, पण मी इकडे त्याचे काप करून घेतलेले आहेत, कारण ते नंतर प्रॉपरली मिक्स होऊन जातं. जसजसा शिरा तूप सोडतो त्यानंतर ते प्रॉपर मिक्स होतं. आता या स्टेजला तुम्ही बघू शकता, मागे मी साखर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला लागेल तेवढं दूध टाकून घेतलेलं आहे, वेलची टाकून घेतलेली आहे. आणि हा आपला शिरा इकडे तयार झालेला आहे. त्यानंतर भरपूर सारे ड्रायफ्रूट टाकून मी शिरा सर्व केलेला आहे. आता त्यानंतर आपली नेक्स्ट रेसिपी असणार आहे खिरीची. खीर ही सेम रेसिपी आहे, सेम पद्धत आहे खिरीची देखील. तूप मी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे. मी यामध्ये तूप टाकलेलं आहे, कारण दुधाला चांगला फ्लेवर येतो तुपाचा. आणि तुम्ही बघू शकता तुपाचा तवंग किती छान दिसत आहे. त्यानंतर मी दूध उकळवून घेतलेलं आहे, बॉईल करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी खिरीचं मिक्स असतं ते मी टाकलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट शेवया टाकून त्यामध्ये वेलची, पिस्ता असं सगळं टाकूनही बनवू शकता, पण तेही सेमच होऊन जातं आणि ही देखील पद्धत सेमच होऊन जाते.
त्यामुळे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी खीर उकळवून घेतलेली आहे आणि खीर आपली चांगलीच उकळलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता या स्टेजला थोडंसं मी स्टर करून घेतलेलं आहे, कारण जास्त घट्ट होऊ नये, नाहीतर खीर पूर्ण आटून जाते आणि घट्ट होते. सो आपली खीर देखील तयार होती. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी गव्हाच्या पिठाच्या अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, कारण आजच्या दिवशी नवमीला जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा आपण राईस सर्व करत नाही, भात देत नाही. सो त्यामुळे मी इकडे अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहेत. सो हा होता आजचा व्हिडिओ आणि ही माझी प्लेट रेडी आहे. यामध्ये आहे गोड शिरा, खीर, उकडलेले चणे, त्यानंतर चण्याची भाजी, पुरी आणि जे आपल्याला वाण द्यायचं असतं मुलींना ते आहे. फ्रुटी दिलेली आहे मी, एक छोटासा केक, त्यानंतर मेहंदीचा कोण आणि बिंदी. सो अशा प्रकारे हे माझं सुंदर ताट रेडी आहे. सो हा होता आजचा नवमीचा रेसिपी व्लॉग. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.